विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर आपल्या ॲपमध्ये चक्रवाढ व्याज ह्या संकल्पनेचा पहिला व्हिडिओ टाकला होता आणि आता दुसरा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ कशासाठी आहे पहा, तर याच्यामध्ये वेगळे प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारले जातील ते आपल्याला इथे क्लिअर करायचे. आता प्रश्न काय असतो माहिती आहे का, दसादसे पहा प्रश्न आहे किंवा प्रश्न इथं तुम्हाला दिसेल. दसादसे काय म्हणते, 10% दराने एका वर्षाचे 2000 रुपयाचे 6 माही चक्रवाढ व्याज काढा. आता दर आहे 10%, कालावधी आहे 1 वर्ष, पण त्यानं काय म्हणते व्याज काढा 6 माही. आणि कोणतं व्याज काढा, चक्रवाढ व्याज. किती मुद्दलाचं, 2000 रुपयाचं. तर एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, जसं सरळ व्याजामध्ये कालावधी 1 वर्ष महत्त्वाचा असतो, तसंच चक्रवाढ व्याजामध्ये पण कालावधी 1 वर्षाचा असतो, मात्र दराची विभागणी होते. मग इथे एक गोष्ट लक्षात घ्यायचं, एका वर्षामध्ये 6 महिन्याचे 2 टप्पे होतील. म्हणजे इथं तुम्हाला एन म्हणजे नंबर ऑफ इयर किती घ्यायचे, 2 घ्यायचे. मग आता इथं दर एका वर्षाला किती आहे, 10%, 6 महिने म्हणजे अर्ध वर्ष. मग त्या अर्ध्या वर्षाला दर किती, तर तुझं उत्तर आहे 5%. मग आता तू जर डायरेक्ट पद्धतीने गेला चक्रवाढ व्याज काढण्याच्या, आपण तिन्ही पद्धती पाहिल्यात, तुला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. मग काय आहे आपल्याकडे सूत्र पहा, सूत्र आहे चक्रवाढ व्याज. मग चक्रवाढ व्याज बरोबर सूत्र आहे मुद्दल. पहा लक्षात घ्या, चक्रवाढ व्याज बरोबर सूत्र आहे ए बरोबर पी 1 अधिक आर छेद 100 कंसाचा घातांक एन. एन म्हणजे काय, तर लक्षात घ्यायचं, एन म्हणजे वर्ष किंवा कालावधी, आर म्हणजे काय, आर म्हणजे दर, पी म्हणजे काय, मुद्दल, आणि ए म्हणजे काय, रास. मग रास म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीकडून घेतलेली मुद्दल आणि त्या व्यक्तीनं लावलेलं व्याज, या एकूण रकमेला आपण रास म्हणतो. आता कॉमन गोष्ट आपण सूत्रानं गेलो तर एक गोष्ट कळली तुम्हाला, दर किती घ्यायचा आहे, 5%, कालावधी किती घ्यायचा आहे, 2 वर्ष, कारण एका वर्षात 6 महिन्याचे 2 टप्पे. मग चला सूत्रात दिलं आपल्याला, मुद्दल दिली 2000 रुपये, कंसात 1 अधिक दर 5 छेद 100 कंसाचा घातांक किती आहे, 2. मग पहिले कंस सोडून घेऊ आपण. 5 1 5, 5 2 10, 20 1 20, 20 आणि 1 21. मग आता काय म्हणतंय, 2000 गुणिले 21/20 गुणिले 21/20, कारण याचा वर्ग आहे, वर्ग म्हणल्यावर 2दा मांडणी. मग आता या 2 शून्याबरोबर 2 शून्य कटले, 2 10 20, 2 पंचे 10, 21चा वर्ग 441 आणि गुणिले 5. मग 5 1 5, 5 चौक 20, हातच्या आले 2, 5 चौक 20, 20 आणि 2 22. मग त्या माणसाला आपण 2205 रुपये द्यायलो. मग त्या माणसाला 2205 रुपये द्यायलो, त्या माणसाकडून घेतले किती होते, 2000. मग त्या माणसाला आपण दिले किती जास्त भाऊ, 205. मग हे 205 तू का आहे, चक्रवाढ व्याज. आता तुला वाटलं या प्रश्नाचं उत्तर मला असं समजत नाही, मग डायरेक्ट पद्धतीने सोडव. कसं, चला आता आपल्याकडे सूत्रपाठ नाही, डायरेक्ट पद्धतीने. मात्र पहिलं काम काय तुझं, हे समजून घ्यावं लागेल. कोणतं, दर किती घ्यायचा आहे, कालावधी किती घ्यायचा आहे. तिथं 6 माही म्हणते. तुला जर त्रैमासिक म्हणलं असतं तर एका वर्षात त्रैमासिकचे 4 टप्पे, इथं वर्ष तुला 4 घ्यावं लागलं असतं. डायरेक्ट पद्धत कशी, हे असे 2000 लिहायचे, या 2000चे 5%. चला 2 शून्य कटले, 20 पंचे 100. हे झालं तो पहिल्या वर्षाचं व्याज. प्रत्येक वर्षी सरळ व्याज सारखं असतं ना, दुसऱ्या वर्षी पण 100, पण दुसऱ्या वर्षी चक्रवाढ व्याज वाढतं व्याजावर, मग त्याचे 5%, त्या 100चे 5%. मग हे 2 शून्य कटले, तू हे वाढले किती, 5. मग इथं 100 इथं 100 आणि हे 5. मग 100 आणि 100 200 आणि 205, तो झालं चक्रवाढ व्याज. काय अवघड आहे, किती आलं चक्रवाढ व्याज, 205. तेही नाही तुला समजलं तर मी याला तुला तिसरी पद्धत सांगितली होती. कशी, एका माणसाकडून तू काय घेतलं, 2000 रुपये घेतले, त्या माणसाने सांगितले भाऊ व्याजाचा दर काय आहे, तो 5%. मग त्याने सांगितलं की भाऊ तू याकडे 100 रुपये लागलेत व्याजाचे, आणि तुझ्याकडे मग हे किती आहेत, 2000. तुला जर मला व्यवहार क्लोज करायचा असेल तर किती रुपये द्यायचे, 2100. तू पहिल्या वर्षात 2100 रुपये देऊ शकला नाही, त्यानं तुला फोन केला की आता तू चक्रवाढ व्याज आहे, आता 2100वर भाऊ व्याज लागेल. कारण चक्रवाढ व्याज म्हणजे काय, व्याजावर व्याज आकारणी करणारं व्याज. मग त्यानं सांगितलं आता दुसरं वर्ष, या दुसऱ्या वर्षात 2100 रुपयावर 5% व्याज.
2 शून्य कटले, 21 5 105. त्यानं सांगितलं भाऊ दुसऱ्या वर्षात व्याज किती लागलं तुझ्याकडं? 105. मागील वर्षी तुझ्याकडे किती होते? 2100. आज तुला माझा व्यवहार क्लिअर करायचा असेल तर तू आम्हाला किती रुपये आणून द्यायचे? 2205. मग तू हा त्याला 2205 देऊन व्यवहार क्लोज केला. त्या माणसाकडून तू घेतले किती होते? 2000. त्या माणसानं तू याकडून जास्त किती घेतले? 205. मग जी जास्त रक्कम तिलाच काय म्हणतात? व्याज. मग चक्रवाढ व्याज किती तो? 205. तुला जी पद्धत योग्य वाटेल तिनं सोडव, नाही चाललं तर जीव दे. चला पुढचा प्रश्न. हा चला याच्यानंतर पुढचा प्रश्न. आता तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीनं सोडवा, सूत्रानं सोडवा, डायरेक्ट पद्धतीनं सोडवा. हा चला पुढचा प्रश्न पहा काय म्हणते. पुढचा प्रश्न आहे दसादसे 20% दराने एका वर्षाचे 20,000 रुपयाचे 6 माही चक्रवाढ व्याज काढा. दर आहे 20%, कालावधी आहे 1 वर्ष, मात्र व्याज काढायचे 6 माही आणि तुझ्याकडं मुद्दल रक्कम आहे 20,000 रुपये. काय काढा म्हणलं? चक्रवाढ व्याज. मी काय सांगितलं, जर तुझ्याकडं सूत्रपाठ नसेल तर प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट काढायचं कसं? सिंपल आयडिया. हे तू आलेले 20,000, त्या 20,000चे डायरेक्ट काय कर, पहिलं काम काय तू दर आणि ते माहीत करून घे. जर तुझा एका वर्षाला दर 20% असेल तर तुला कळावं 6 महिने म्हणजे अर्ध्या वर्षाला दर किती आहे? 10%. याला तू काय म्हणणार? अर्ध वर्ष. कळलं का? म्हणजे तुला इथं दर काय घ्यायचा आहे तर तुला कळावं 10%. आता एका वर्षात 6 महिन्याच्या किती टप्पे तर तुला कळावं 2 टप्पे. 1 वर्ष म्हणजे 12 महिने, मग 12 महिन्यात 6 महिन्याचे 2 टप्पे. तुला जर मी म्हणलं असतं 1.5 वर्षात तर तुला 3 टप्पे घेतले असते 6 महिन्याचे. मग आता कॉमन गोष्ट काय आहे, तुला दर मिळाला, तुला कालावधी मिळाला. मग दर काय मिळाला? इथं दर घ्यायचा 10% कारण 6 महिन्याचा. इथं दर कालावधी घ्यायचा एका वर्षात 6 महिन्याचे 2 टप्पे म्हणजे n बरोबर 2 आणि r बरोबर 10. मग कॉमन गोष्ट आहे, हे तू लिहिणार 20,000चे 10%. किती सोपी पद्धत आहे बाळ. चला 2 शून्य कटले, तुला व्याज काय द्यावं लागलं? 2000. मी काय म्हणलं, हे असं लिहायचं. चला पुढच्या वर्षी पण किती? 2000. चक्रवाढ व्याज कुठून चालू होतंय? सेकंड इयरपासून, दुसऱ्या वर्षापासून. मग या 2000वर किती? 10%. चला उत्तर तू इथं तू हे किती वाढले? 200. पहिल्या वर्षाचे किती? 2000. दुसऱ्या वर्षाचे किती? 2000. आणि पुन्हा वाढले किती? 200. मग 2 आणि 2 4 आणि हे 4000 200. मग तुला चक्रवाढ व्याज काय द्यावं लागेल? 4200. किती द्यावं लागेल? 4200. चला यानंतर पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न पहा कसा आहे. प्रत्येक गोष्टी आपण क्लिअर करायलो, नाही समजल्यावर विचारत चला. चला आता हा जो पुढचा प्रश्न आहे हा तो प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे, नाही समजल्यावर विचारत चला. आता काय म्हणते पहा, प्रश्न असा आहे की लक्षात घ्या, 30,000 रुपयावर पहिल्या वर्षी 2%, दुसऱ्या वर्षी 10%, तिसऱ्या वर्षी 20% चक्रवाढ व्याज घेतल्यास रास काढा म्हणते. हा पहा, आपल्याकडं मुद्दल रक्कम आहे 30,000 रुपये. तू पहिल्या वर्षी व्याज घेतलं 2%, दुसऱ्या वर्षी व्याज घेतलं 10%, तिसऱ्या वर्षी व्याज घेतलं 20%. त्यानं तुला म्हणतंय रास काढा. एका माणसाकडून तू 30,000 रुपये घेतले. पहिल्या वर्षी त्यानं सांगितलं जर एका वर्षात तुम्हाला परत आणून दिले तर 2% व्याज घेईल. दुसरं वर्ष लागलं 10% व्याज घेईल. तिसरं वर्ष लागलं 20% व्याज घेईल. त्यानं काय म्हणलं, आता मग मला चल कालावधी तुला संपलाय, 3 वर्षानंतर माझी मला रक्कम आणून दे. तुला रास म्हणजे काय, त्या माणसाकडून घेतलेली मुद्दल तर द्यायची, पण त्या माणसानं लावलेलं व्याज पण द्यायचे. याला काय म्हणतो आपण? रास म्हणतो. मग सिंपल आयडिया, चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे? मग चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 कंसाचा घातांक n. हे तुझं सूत्र आहे. मग आता तुझं काम काय पहा बरं, तू घेतलेली मुद्दल आहे 30,000 लिहिली. आता कंसामध्ये 1 अधिक पाय बरं दर काय दिला होता पहिला? 2%, 10%, 20%. चला पहिला दर 2% छेद 100. दुसऱ्या कंसात 1 अधिक दर किती आहे? 10% छेद 100. तिसऱ्या कंसात 1 अधिक दर किती आहे? 30% छेद 100. तिन्ही गोष्टी सांगतो, काही ताण घेऊ नका. पहिल्यांदा डायरेक्ट पद्धतीनं मग काय केलं, हा कंस सोडून घेतला आपण. काय म्हणलो? बे 1 बे 5 10 50 1, कारण यांच्यात गुणाकार 50 1 50 50 आणि 1 हे झालं पहिल्या कंसाचं उत्तर.
दुसरा कंस 20 × 20 20 पंचे, मग 5 1 5 आणि हा 1 6. मग इथं पहा 0 0 कट झाला, 10 1 10 आणि 3 13/10. समजायले? मग आता लक्षात घ्या, या म्हणजे आपण असं म्हणलो ना, हे 3 हे 0 कटला, इथं 3 उरले, 10 1 10 10 आणि 3 13/10. मग आता काय केलं आपण, 30,000 रुपये मुद्दलाचे, इथं 51/50. हा इथं 20 आहे दर, हा 13 नाही येणार ना, इथं दर 20 आहे. 20 1 20 20 पंचे 100 5 1 5 5 आणि 1 6. इथं दर किती आहे, 10 आहे. मग इथं दर काय येईल, 10 10 100, 10 1 10 10 आणि 1 11 11/10. दर 10 होता ना, इथं 10 आहे, इथं 20 आहे. समजायले का? मग काय केलं, 30,000 गुणिले 51/50 गुणिले 11/10 आणि गुणिले 6/5. जे कटतंय ते काटू, 2 0 2 0 कट झाले, 5 6 30 60. या 60ला 5 भागलं, याचं उत्तर 12. आता काय करू आपण, 11 न 51ला गुणू, 11 1 11 हातचाला 1, 11 5 55 55 आणि 1 56. आता याला काय करू, या 6 न गुणू, मग 6 1 6 6 6 36 हातच्या आले 3 6 पंचे 30 30 आणि 3 33. आता याला या 12 न गुणू, मग 12 सकम 72 हातच्या आले 7 12 सकम 72 72 आणि 7 79. पुन्हा हातच्या आले 7 12 3 36 36 आणि 7 43 हातच्या आले 4 12 3 36 36 आणि 4 40. त्या माणसाला तुला 40,392 रुपये नेऊन द्यायचे. तुला वाटलं मला या पद्धतीनं जायचं नाही, तुला काय वाटलं, या पद्धतीने जायचं नाही, तुझं उत्तर तेच येणार, 40,392 रुपये. कसं येणार पहा, त्या माणसाकडून घेतले किती रे, तर त्या माणसाकडून आपण घेतलेत 30,000 रुपये. किती घेतलेत, 30,000 रुपये. आता त्या माणसाकडून 30,000 घेतले, त्यानं पहिल्या वर्षी व्याज लावलं 2%. काय लावलं, 2%. चला 2 0 कटले, 3 2 6. त्यानं सांगितलं भाऊ तुझ्याकडे व्याज लागले 600 रुपये आणि तू हा माझ्याकडून मुद्दल घेतलेले 30,000. तुला जर आज व्यवहार क्लोज करायचा असेल तर तू मला 30,600 रुपये देऊन व्यवहार थांबू शकतो. आणि जर नाही थांबवला तर मी आता तुझी हलगर्जी करून देणार नाही, मी आता व्याजाचा दर 10% घेईल. मग तुम्ही ते देऊ शकले नाही, लागला कालावधी दुसरा वर्ष, आणि या दुसऱ्या वर्षात मग 30,600 वर त्यानं व्याज घेतलं 10%. मग 2 0 कटले, त्यानं सांगितलं भाऊ तुझ्याकडे व्याज लागले 3,060 आणि तुझ्याकडे मागल्या वर्षी होते 30,600. आज दुसऱ्या वर्षी तुला वाटलं मग व्यवहार क्लोज करायचा आहे, तर तू मला 0 6 6 6 3 3 33,660 रुपये देऊन व्यवहार माझा क्लोज करू शकतो. तरीही तुमच्याकडे पैसे आले नाही. मग त्यानं काय सांगितलं, भाऊ आता जर तुला व्यवहार क्लोज करायचा असेल तर तुला शेवटचा चान्स आहे, आता मात्र व्याज मी 20% घेईन. मग त्यानं काय केलं, 33,660 वर व्याज घेतलं 20%. मग 2 0 कट झाले, बेसकम 12 हातचाला 1 बेसकम 12 आणि 1 13 हातचाला 1 बेत्रिक 6 आणि 1 7 आणि बेत्रिक 6. त्याने सांगितलं 6,732 तुला व्याज द्यायचे आणि तुझ्याकडे मागल्या वर्षी झालेले आहेत 33,660. मग तुला या वर्षी द्यावं लागतील 2 6 आणि 3 9 7 आणि 6 13 हातचाला 1 4 आणि 6 10 हातचाला 1 3 आणि 1 4. आलं का नाही उत्तर तेच, 40,392 रुपये देऊन तुला तुझा व्यवहार क्लोज करता येईल. ओके, हा चला पुढचा प्रश्न पहा, सेम असाच. आता आपण 2 2 3 3 पद्धतीने पाहिलो, जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही आल्यावर मी आहे. हा चला प्रश्न काय म्हणते पहा. पुढचा प्रश्न दिला आपल्याला की 50,000 रुपयावर पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 20% आणि तिसऱ्या वर्षी 30% चक्रवाढ व्याज घेतल्यास रास काढा. आता इथं पहा, मुद्दल आहे 50,000. पहिल्या वर्षी दर घेतला म्हणते 10%, दुसऱ्या वर्षी दर घेतला 20% आणि तिसऱ्या वर्षी दर घेतला 30%. काढा काय म्हणते, रास. जो पहिला प्रश्न होता सेम तसाच प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काही लय वेगळा असा काही बदल नाही. मी काय म्हणलं, जर तुम्हाला सूत्रपाठ करायचं नसेल, प्रश्न डायरेक्ट पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर सिंपल आयडिया. आता काय केलं, एका माणसाकडून आपण 50,000 रुपये घेतले, त्यानं आपल्याला व्याज लावलं 10%. त्या माणसानं सांगितलं भाऊ तुझ्याकडे व्याज लागले 5,000 आणि तू माझ्याकडून घेतलेले 50,000, तुला 55,000 रुपये देऊन आपला व्यवहार थांबवता येईल.
तुम्ही थांबू शकले नाही, तुमच्याकडे पैसे आले नाही. त्यानं सांगितलं आता मी तुझ्यावर काय करेल तर या 55,000वर आता 20% व्याज घेईल आणि 1 वर्ष तुला कालावधी आहे, तेवढ्यात माझे पैसे आणून दे. तुला तेव्हा त्यानं काय केलं, 20% व्याज लावला. मग तुझ्याकडे व्याज लागलं 55, हे 5,500 गुणिले 2, बे 00, बे 5 10, हातचा एक बे 5 10 आणि 1 11, 11,000 व्याज लागलं तुझ्याकडं आणि मागल्या वर्षी तुझ्याकडे होते 55,000. मग तुला आज व्यवहार क्लोज करायचा असेल तर 66,000 रुपये देऊन व्यवहार क्लोज करता येतील. पण दुसऱ्या वर्षातही तुला व्यवहार क्लोज करता आला नाही आणि मग तू काय केलं, तिसऱ्या वर्षी 66,000वर त्या माणसानं व्याज लावलं 30%. 2 शून्य कट झाले, 3 0 0, 3 0 0, 3 सक 18, 3 सक 18 आणि 19,800 रुपये तुझ्याकडे व्याज लागलं. 2 वर्षापूर्वी तुझ्याकडे झाले होते 66,000 आणि मग आज तुला व्यवहार क्लोज करायचा असेल, तुला मटका लागला. आकडा क्रमांक 7 मध्ये तुला 2-4 लाख रुपये आले. तुला वाटलं ते व्याजावालं दररोजच बेजार करायले, आता त्याचे पैसे देऊन टाकावं. मग तू त्याला देऊन टाकले. किती दिले तर हे कळावं. 9 आणि 6 15, हातचाला 1, 7 आणि 1 8, 85,800 रुपये देऊन तुला तुझा व्यवहार क्लोज करता येईल. चला आता चला याच्यानंतरचा पुढचा प्रश्न. आता मात्र प्रश्न कधी कधी डिफिकल्ट विचारले जातात, कधी कधी तुम्ही मुद्दल समजून घ्यायची, मनानं उदाहरण घ्यायचं आणि सोडून पाहायचं. आता प्रत्येक गोष्टी आपण इथं क्लिअर करायला आहोत आणि ॲपमध्ये दररोज आता 1-2 व्हिडिओ येणार आहेत आणि आपल्याला ॲपमधल्या बॅचेसमध्ये देखील लाईव्ह यायचे. आता पहा प्रश्न पुढचा कसा असेल. कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 3 वर्षात 8पट रक्कम होईल? काय म्हणते, कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 3 वर्षात 8पट रक्कम होईल? 8पट रक्कम होईल. प्रश्न काय विचारलाय पहा, कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने 3 वर्षात 8पट रक्कम होईल, असा प्रश्न दिल्यावर काय करायचं पहा. आता हे 8पट करायची आहे आणि हे वर्षे. मग सिंपल आयडिया काय करायची, तुम्हाला प्रश्नात जी रक्कम पट करायची ती पट 1/स्थानी वर्ष हे घातांकात लिहायचं. म्हणजे आता हे माहीत आहे आपल्याला की बाबा 2 असं लिहिलं आपण तर या संख्येला आपण घात म्हणतो, हिला आपण पाया म्हणतो, एकूण संख्येला आपण घातांकित संख्या म्हणतो. हिचं वाचन आपण 2चा 3रा घात करतो किंवा 2चा घन असं म्हणतो. मग तसं काय लिहायचं, पटीचा घात कोणता लिहायचा, 1/स्थानी वर्ष. काय लिहायचा पट्टीचा घात, 1/स्थानी वर्ष. काय म्हणते 3 वर्षात रक्कम काय करायची, 8पट करायची. काय करायची, 8पट. नसेल समजत तरी विचारत चला, काय करायची, 8पट करायची. मग सिंपल आयडिया काय करायचं पहा. मग वजा काय घ्यायचं, 1 आणि लक्षात घ्या या ठिकाणी गुणिले 100. तुम्हाला काय करायचं, इथं दर विचारलाय म्हणजे कोणत्या दरानं एखादी रक्कम तुम्हाला 3 वर्षात 8पट करता येतील म्हणते. तुम्हाला रक्कम विचारली त्यानं नाही, मग अशा उदाहरणात हे असं लिहायचं. मग पट किती म्हणते, 8पट. 1/स्थानी काय भाऊ, किती वर्षात, 3 वर्षात. इथं मायनस काय म्हणते, 1 आणि याला कशानं गुणा म्हणते, 100. एखाद्या संख्येचा 1/3 घात याचा अर्थ ती संख्या घनमुळात आहे. एखाद्या संख्येचा 1/3 घात म्हणजे काय, ती संख्या घनमुळात आहे. एखाद्या संख्येचा 1/2 घात म्हणजे ती संख्या वर्गमुळात आहे, हे आपल्याला कळावं. मग त्यानं म्हणते 8चा 1/3 घात म्हणजे 8चे घनमूळ काढा. तर 8चे घनमूळ किती आहेत भाऊ, 2. मग 2 मायनस 1 गुणिले काय, 100. मग 2 मधून 1 गेला, 1 गुणिले काय, 100. मग 100 1 100. मग तुला व्याजाचा दर काय ठेवावा लागेल, 100% ठेवावा लागेल. तेव्हा लक्षात घ्यायचंय आपल्याला त्या रकमेला 8पट करता येतील 3 वर्षात. हा चला आता एक पुढचा प्रश्न सांगतो, नसेल कळालं तर लक्षात घ्या. पुढचा प्रश्न काही ताण घेऊ नका, प्रत्येक गोष्टी समजून घ्यायच्यात आपल्याला. काय म्हणते पहा पुढचा प्रश्न, कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 2 वर्षात 9पट रक्कम होईल? काही ताण घ्यायचं नाही. आता काय म्हणते, एका चक्रवाढ व्याजाच्या दराने एका वर्षाची, एका रकमेची 2 वर्षात रक्कम काय करायची आहे, 9पट करायची आहे. तर तुम्हाला म्हणतं त्या व्याजाचा दर काय सांगितलं होतं मी. असा प्रश्न विचारला की तुम्हाला दिलेली जी पट आहे ती पट लिहा, त्या पटीचा 1/2 वर्ष घातांक याच्यातून -1 करून याला 100 गुणल्यावर जे उत्तर येईल तो तुमचा व्याजाचा दर आहे. तो तुमच्या व्याजाचा काय दर आहे. सिंपल आयडिया. पट किती करायची तुला, 9. 1/स्थानी भाऊ वर्ष किती आहे, 2. मग मायनस काय, 1 गुणिले काय, 100. मी नेमकंच म्हणलं होतं एखाद्या संख्येचा 1/2 घात याचा अर्थ त्या संख्येचे वर्गमूळ घेणे.
काय घेणे? वर्गमूळ. मग कॉमन गोष्ट 9चा वर्गमूळ घ्यायचं म्हणते. मग 9चं वर्गमूळ किती आहे? 3. मग मायनस काय? 1 गुणिले काय? 100. मग 3 मधून 1 गेला 2 गुणिले काय? 100. आणि म्हणून तुला इथं व्याजाचा दर 200% घ्यावा लागेल, तेव्हा ती रक्कम तुला 2 वर्षात 9 पट करता येईल. हा, चला पुढचा प्रश्न पहा. याच्यानंतर आता पुढचा प्रश्न काय आहे पहा, आणि प्रत्येक गोष्टी आपण क्लिअर करायलो, नाही समजल्यावर विचारा. चला आता पुढचा प्रश्न आहे पहा, लक्षात घ्या. हा, पुढचा प्रश्न काय म्हणते पहा. एक रक्कम 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतविली तर तिची 600 रुपये रास होते, आणि 3 वर्षासाठी गुंतविली तर 642 रुपये रास होते. तर व्याजाचा दर काढा. काय म्हणते? व्याजाचा दर काढा. आपण काय केलं? एक रक्कम 2 वर्षासाठी गुंतवली तर तुम्हाला 600 रुपये, आता मुद्दल तर एकच असणार आहे ना, 600 रुपये भेटायलेत. पण ती रक्कम तुम्ही 3 वर्षासाठी गुंतवली तर तुम्हाला 642 रुपये भेटायलेत. तर त्यानं काय म्हणतंय? तुमचा व्याजाचा दर काढा. समजा बँकेत तू हा मुद्दल काहीतरी गुंतवली, जर 2 वर्षे ठेवली तर बँका तुला 600 रुपये द्यायली, आणि 3 वर्षे ठेवली तर 642 ठेवायली. तुला विचारलं बँकेनं तुला व्याजाचा दर काय दिला. मग आता पुस्तकामध्ये काय होतं माहिती आहे का, की इथं जी रक्कम भेटली का, तर इथं असते राशीतील फरक. काय असते? राशीतील फरक. लक्षात घे. गुणिले काय असते? 100. म्हणजे आता कधी कधी बिनाकामी डिस्टर्ब होण्यासाठी अशा प्रकार दिला तर मग तू कोमात जातो. पा, राशीतील फरक गुणिले काय म्हणते? 100, आणि भागिले म्हणते पहिली रास. काही स्थान घ्यायचं नाही, नंतर डायरेक्ट पद्धत सांगतो मी. हा, मग राशीतील फरक पहिले भेटू लागली 600, नंतर भेटायली 642, राशीतला फरक 42. मग गुणिले काय रे? 100. पहिली रास किती आहे? 600. 2 शून्य कटले. तू ह्या व्याजाचा दर आहे 7%. बिनाकामी डिस्टर्ब व्हायचंच नाही. हे सूत्रनबित्र काहीच नाही, कन्सेप्ट समजून घ्यायची. काय पाय, मला सांग, तू हा बँकेत गुंतवले तेव्हा बँकेनं दर सारखा दिला असेल ना रे तुला. तू हा बँकेत जी रक्कम गुंतवली ती सारखीच होती ना. मग 2 वर्षात तुला काय भेटले? 600. 3 वर्षात काय भेटायलेत? 642. मग कॉमन गोष्ट आहे, 600 रुपयावर तुला काय जास्त भेटायलेत? 42. तर 100वर जास्त भेटणाऱ्या रकमेला दर म्हणतात. मग 600वर 42 रुपये जास्त, तर 100वर किती जास्त? तिरकस गुणाकार. 100 गुणिले 42 भागिले 600. 2 शून्य कटले, 6 7 42. त्या व्याजाचा दर 7%. हा, पण आता पुढचा प्रश्न सेम असाच. हा, आता डायरेक्ट पद्धतीने जायचं, ते बिनाकामी सूत्रन बित्र नागाव कुठाने करायचे नाही. हा, जर एक रक्कम 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली तर तिची 800 रुपये रास मिळते. 3 वर्षासाठी गुंतवली तर 900 रुपये रास मिळते. व्याजाचा दर काढा. पहा, तू 2 वर्ष गुंतवली, तुला 800 रुपये भेटायलेत. तू 3 वर्ष गुंतवली, तुला 900 भेटायलेत. काढायचा काय म्हणताय? दर. बँकेनं तुला मुद्दल सारखीच जमा केली, तू कालावधी वाढला, रुपये जास्त भेटायलेत. मग कॉमन गोष्ट, तुला 800 रुपयावर काय जास्त भेटले भाऊ? 100 रुपये. पहिले 800 भेटू लागले, आता 900 भेटायलेत ना. मग 800वर 100 रुपये जास्त, तर 100वर जास्त असणाऱ्या रकमेला दर म्हणतात. मी सरळ व्याजात पण लिहून दिलं होतं. तो अतिरकस गुणाकार. मग 100 गुणिले 100 भागिले किती? 800. 2 शून्य कटले, 100 भागिले 8. आता 100 भागिले 8 म्हणल्यावर काय करणार आपण? काटाकाटी केली. चला, 4 दोन्ही 8, वरती 4 दोन्ही 8, 2 उरले 20, 4 पंच 20, 25ला 2 न भागलं, बे 1 बे, बे दोन्ही 4, पॉईंट देऊ, उरला 1, पॉईंटमुळे झाले किती? 10. मग बे पंच 10, आणि म्हणून तुला व्याजाचा दर किती द्यावा लागेल? 12.5%. किती? 12.5%. आता याच्यानंतर पुन्हा एक वेगळा प्रश्न पहा. चक्रवाढ व्याजामधल्या प्रत्येक प्रकारची उदाहरणं आपण इथं घ्यायलो. त्यानंतर आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या दोघांचा संबंध पाहायचा आहे. त्याच्यावर परीक्षेत प्रश्न कसे असतात. पहा, आता प्रश्न काय आहे की दसादसे 20 दराने 16,000 रुपयाचे 9 महिन्याचे तिमाही किंवा त्रैमासिक चक्रवाढ व्याज काढा. आता दर आहे 20%. तू मुद्दल घेतलेली आहे 16,000 आणि व्याज काय काढा म्हणते? 9 महिन्याचे. पण 9 महिन्याचे कसे काढा? तिमाही. म्हणजे 9 महिन्याचं व्याज काढा, मात्र त्रैमासिक काढा. तिमाही कोणतं व्याज काढा? चक्रवाढ व्याज. आता तू पहिलं काम काय हे कळणं लय गरजेचं आहे. 9 महिन्याचे काय काढा म्हणते? चक्रवाढ व्याज काढा. प्रश्न नीट समजून घ्या.
चक्रवाढ व्याज काढा. मी काय सांगितलं, व्याजाचा दर नेहमी काय सांगितला भाऊ, व्याजाचा दर आपण नेहमी काय सांगितला की तो वर्षाशी रिलेटेड असतो. वर्षाशी काय असतो, रिलेटेड असतो. म्हणजे हे आपल्याला कळावं. म्हणजे जर 12 महिने घेतले आपण तर व्याजाचा दर काय आहे 20%. मग त्रैमासिक तुला विचारलं 3 महिन्यासाठी दर काय, मग तू तिरकस गुणाकार करणार 3 गुणिले 20 भागिले 12, 3 चौक 12, 4 पंचे 20. तुला एक गोष्ट कळाली, 3 महिन्याला व्याजाचा दर किती आहे 5%. मग 9 महिन्यामध्ये 3 महिन्याचे टप्पे किती आहेत 3. म्हणून इथं n म्हणजे काय 3 आणि दर म्हणजे काय 5%. मग व्याजाचा दर हे 5%. त्यानंतर काय म्हणलो आपण, कालावधी आहे 3 वर्ष. काढा काय म्हणतं रे, चक्रवाढ व्याज. मग डायरेक्ट पद्धतीने गेला तर उत्तर काय येईल, आपल्याकडे सूत्र आहे. काय सूत्र आहे की चक्रवाढ व्याज, पहा काय सूत्र आहे, चक्रवाढ व्याज बरोबर ए बरोबर पी 1 अधिक आर छेद 100 कंसाचा घातांक n. मग पी म्हणजे मुद्दल आहे 16,000 गुणिले कंसात 1 अधिक आता दर आहे 5 छेद 100. 9 महिन्याचे त्रैमासिक म्हणजे 9 महिन्यात 3 महिन्याचे 3 टप्पे म्हणून दर इथं कालावधी असेल 3. आता याला सोडून घेऊ. 5 1 5 5 2 10 20 1 20 20 आणि 1 21. मग 16,000 गुणिले 21/20 गुणिले 21/20 गुणिले 21/20 कारण घात 3 आहे. मग काटाकाटी केली 3 शून्य कट झाले. 16ला 2 न भागलं उत्तर 8, या 8ला या 2 न भागलं उत्तर 4, या 2ला या 4 न भागलं उत्तर 2. कळलं, 21 गुणिले 21 गुणिले 21. आता पहा, जर तुला कुठल्याही संख्येचा घन करायचा असेल तर यूट्यूबला माझा व्हिडिओ आहे, कुठल्याही संख्येचा घन कसा करायचा. समजा 21चा कमी वेळात घन करायचा असेल तर 21 लिहायची. ज्याच्यामध्ये 1 सोडून जो अंक आहे कोणता आहे 2, त्या 2चा वर्ग लिहायचा. या 2चा घन हे लिहायचा. आता शेवटचे 2 अंक सोडायचे आणि मधले याची दुप्पट लिहायची. 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8, 81 1, 4 आणि 2 6, 8 आणि 4 12. हातचाला हे झाला 21चा घन 9261. नाही समजलं तर यूट्यूबला जाऊन पाहा. मग 9261ला तुला गुणायचं आहे कितीनं, या 2नं. मग बे सकम 12, हातचाला 1, बे दोन्ही 4, 4 आणि 1 5, त्याच्यानंतर 92 18. मग एक गोष्ट लक्षात घे, त्या माणसाला तू काय नेऊन द्यायला आहे 18,522 रुपये. त्या माणसाकडून तू घेतले व्याजान किती 16,000. त्यानं तुला विचारलं होतं चक्रवाढ व्याज काढा, तू द्यायला त्याला 18,522, त्याच्याकडून घेतले किती होते 16,000. मग 2 2 5 5, 8तून 6 गेले 2. त्या माणसाला तू जास्त किती दिले 2522. हे जे जास्त दिले हेच तो चक्रवाढ व्याज आहे. म्हणून चक्रवाढ व्याज असेल 2522 रुपये. चला पुढचा प्रश्न पहा. आता तुम्हाला मी डायरेक्ट